झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. सांगताय काय आप्पा? मी नसताना एवढं सगळं घडलं तिथे? मग अगं काय सांगतोय काय बघ बोलले. अगं पैसे मिळाले, पैसे 5,000 आहेत. आहेस कुठे? अगं भलतेच उदार झालेत बर का तुझे सौरभ भाऊजी. नाही हे बघ, तू लवकर ये. सौरभराव निघायचे तर तेव्हा आपण मस्तपैकी बाहेर खायला जाऊया. त्या दोघांच्या प्रेमकथेचा शेवट झालेला आहे. तो साजरा करायलाच पाहिजे. नाही आप्पा, असा शेवट असूच शकत नाही. म्हणजे त्यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात त्यांनी केली आहे, पण त्याचा शेवट ही वल्ली करते. त्याचा शेवट मी होऊच देणार नाही. आणि तुम्ही 5,000चं काय घेऊन बसला? तिथे गबाड मिळालंय, गबाड. आणि ते गबाड जर आपल्याला हवं असेल ना, तर भाऊजींना थांबावंच लागेल. तर ही वेळ त्याच्यावर आलीच नसते. मावशी, अगं असं नाहीये. आपल्या सगळ्यांनाच वाटत होतं की नाही त्यांनी त्यांच्या मनातलं बोलावं. हो ग, म्हणूनच तर हे सगळं असं होऊन बसलं ना. आता तो कधीच त्या मार्गाला जाणार नाही. म्हणजे दादा काय सेटल व्हायचा विचार कायमचा काढून टाकेल मनातनं? अरे काढून टाकेल काय, आधीच काढून टाकलंय त्यानं. म्हणूनच तो असा वागला ना, गेला निघून. मला काही सुचत नाहीये बाबा. हे म्हणजे यावर काहीच उपाय नाहीये. हा मावशी यावर काहीच मार्ग नाही. नाही ना, काही मार्ग नाही. पण सध्या तरी काही आहे. यावर एक मार्ग आहे. अनु नको वाईट वाटून घेऊ आणि फार विचारही नको करूस. तुझ्यासाठी सौरभच योग्य आहे. आपल्या दीक्षित घराण्याची अमृत चव्हाट्यावर आणलीस अनु तू. आता तरी भरलं का मन तुझं? मी रमाला फोन करते. म्हणजे ना तिकडे अनामिकाच्या मनात काय चाललंय हे आपल्याला रमाकडून कळेल ना. हा अरे देवा, या कावेरीबाईंनी काय करून ठेवलंय का माझ्या फोनचं? कुणाचा फोन आलाय दिसतच नाहीये. बघतेस का ग जरा? सौरभ सरांनी बेंगलोरला बदली करून घेतली आहे. आज त्यांचा ऑफिसचा शेवटचा दिवस आणि सेंड ऑफ आहे. आज तुम्ही त्यांना प्लीज शेवटचं भेटा.
प्रॉब्लेम. तुम्ही एक काम करा, या सगळ्याचं एक एक्सेल शीट बनवा आणि माझा ईमेल ॲड्रेस मी पाठवतो, त्यावर मेल करून टाका. सर तुम्हाला पाठवू? अकाउंट्सचं आहे ना? हो, सध्या तरी मलाच पाठवा. आमच्याकडे अकाउंट्सला कोणीतरी नवीन जॉईन होईपर्यंत तुम्हाला माझ्याशीच कोऑर्डिनेट करावं लागेल. नवीन कोणीतरी जॉईन होईपर्यंत म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे आमच्या अकाउंट्सचे सर्वा बदली घेऊन गेले बँगलोरला. आता सध्या तरी ती जागा रिकामी आहे. बदली? कोणाबद्दल बोलताय सर तुम्ही? सॉरी मला काही कळत नाहीये. पटवर्धन बद्दल. सर त्याची बँगलोरला ट्रान्सफर झाली आहे? म्हणजे तुम्हाला माहित नाही? अहो आता निघेल तो संध्याकाळी. परवा त्याचं जॉईनिंग आहे बँगलोरला. तसे तुम्हाला बरेच जण कॉल करत होते, पण बहुतेक तुम्ही बिझी होतात. सर असं कसं होईल? म्हणजे तुम्ही असं कसं जाऊ दिलं त्याला? इतकी वर्ष एकाच शाखेत काम करतोय तो. अहो त्याने फारच हट्ट केला. हट्ट काय, धमकीच दिली. ट्रान्सफर करा नाहीतर राजीनामा देतो असं म्हणून चक्क राजीनामा घेऊन माझ्या समोर उभा राहिला तो. इतका जुना आणि प्रामाणिक एम्प्लॉई आहे आमच्या कंपनीचा. त्याला असं गमावणं आम्हाला परवडणारं नाही. मग काय करणार? नोकरी सोडण्यापेक्षा ट्रान्सफर दिलेली बरी, म्हणून दिली ट्रान्सफर. मला काहीच माहिती नाही. अहो आता निघेल तो संध्याकाळी. परवा जॉईनिंग आहे त्याचं बँगलोरला. सांगा ना कोणामुळे? वल्लीमुळे. मी थांबवलं ना म्हणून तुमची मुलगी अजूनही दीक्षित आहे. नाहीतर आला असतात वाड्यावर तुमच्या मुलीला भेटायला. ते काय आहे ना, माझे भाऊजी माझ्या शब्दाबाहेर नाही आहेत म्हणून हे सगळं थांबलंय. कळलं? तुमची मुलगी आहे का तुमच्या ताब्यात? तुझा हा आत्मविश्वास आहे ना, तुझ्या घरी दाखवायचा. माझ्याशी आगाऊपणाने बोलायचं नाही. ठीक आहे, जाते मग मी. ज्या दिवशी डोक्यावर अक्षता टाकायची वेळ येईल ना तेव्हा आपण भेटू. माझी मुलगी असं काहीही करणार नाही. माझे भाऊजी सुद्धा असं काहीही करणार नाही, कारण मी त्यांना असं काही करू देणार नाही. आम्हाला काय हाऊस नाहीये तुमच्या आगाऊ मुलीला पटवर्धनांची सून करून घ्यायला. त्याचा चेहराही भगवत नाही मला. आणि हे लग्न थांबवणं फक्त माझ्या हातात आहे. पण ते मी फक्त एका अटीवर करेन. नाही, कोणामुळे? माझ्या. आणि झाली तर नाही होणार. आणि समजा अनामिका ताईंची गाडी सुरू झाली तर मी त्यांना सांगितले की भाऊजींची 6ची बस आहे पण त्यांची बस नाहीच आहे. त्यांची रेल्वे 5ची पुणे स्टेशनवरून. काय गोंधळ घालून ठेवणार आहेस तुलाच ठाऊक. काही गोंधळ होणार नाहीये. आतापर्यंत भाऊजींची रेल्वे सुटली सुद्धा असेल. तुझ्यावर विश्वास ठेवून मी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला नाही ना म्हणजे मिळवली. असं काही होणार नाहीये. मी करते ना सगळं बरोबर. फक्त ते तेवढं. अरे आलेच आम्ही. हे येऊ द्या. थांबलात का दादा? अर्जंट पोचायचं मला. चला चला. अहो मॅडम नाही थांबत आहे, पण त्यासाठी आपल्याला कुठं जायचं आहे ते तर सांगा ना मॅडम. अहो आपल्या एक मिनिट. हो हे बघ कोणाचा फोन आहे. अनामिका ताईंचा. वल्ली खरंच बदलली. अरे मी त्यांना समजवलं ना म्हणून ते फोन करतात आता मला. फोन उचल आधी, कट होईल.
हॅलो वल्ली, अगं सौरभ बसनी जाणार आहे हे सांगितलंस, पण बस कुठून सुटणार हे सांगितलंच नाहीस. ते तुम्ही विचारलं नाही ना. अगं आता सांगशील? हॅलो हॅलो वल्ली बोल ना वल्ली. 6ची बस आहे, स्वारगेट वरून 6ची बस. दादा स्वारगेटला चला लवकर. हा कुठून जाणार आहे दादा? स्टेशन वरून. मग तू स्वारगेट का म्हणालीस त्यांना? नाही नाही, मी स्टेशन म्हणाले. वल्ली, मी ऐकलंय स्वारगेट. वल्ली, मी अगं बाई, अरे तोच गैरसमज झाला होता. त्यांचा फोन आला मला, त्या स्वारगेटला पोहोचले आहे. मी त्यांना सांगितलं होतं भाऊजींची ट्रेन सुटणार आहे स्टेशनवरून, त्या गेल्या स्वारगेटला. पण आता काही गोंधळ होणार नाही, मी त्यांना सांगितलं त्या पोहोचतील स्टेशनला. तू ना नीट ऐकत नाहीस म्हणून माझा गैरसमज होतो. सांगितलंय मी, आता जातील त्या स्टेशनला. हे घ्या. हॅलो हॅलो, हा तुम्ही पुणे स्टेशनला पोहोचलात ना? अरे मी नाही, दादा ट्रेननी चाललाय ना, तर तुम्ही पुणे स्टेशनला पोहोचा लवकर. अरे देवा, बर दादा प्लीज जरा पुणे स्टेशनला चला. अहो तुम्ही स्वारगेट बोलला होता ना, स्वारगेट आहे. ते माहितीये मला, पण आता पुणे स्टेशनला जायचं. काय मॅडम मस्करी लावली का? आधी बोलला स्वारगेट आणि आता बोलताय पुणे स्टेशन. एक काम करा, तुम्ही दुसरी रिक्षा बघा. अहो दादा, मला खूप अर्जंटली पोहोचायचंय, घाई हो जरा, चला ना प्लीज. अहो मॅडम, ही माझी रिक्षा आहे, पुणे दर्शन बस नाहीये सिटीवर फिरवायला. बघा मीच चाललो होतो धनकवडीला, म्हणून मी स्वारगेटचं भाडं घेतलं. काय रे पट्या, एकदा भेटला तरी असतास. मान्य मी नाही बोलले तुझ्याशी, नाही उचलले फोन. न भेटता असा कसा गेलास? किमान एकदा आवाज तरी ऐकला असता तुझा. पट्या, थांब म्हटलं तर थांबशील? तुम्ही का थांबायला सांगताय त्यावर अवलंबून आहे. मिस अनामिका,
मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय आत्ता. ये ना. तू आहेस, तू असतोच रे माझ्या चांगल्या वाईट प्रसंगात. तू असतोच, तू सगळीकडे असतो. हा चांगला असतो बटे. माझ्या वाट्याला कसा आलास कोण जाय. ठीक आहे हो, आता हो म्हटलंय ना मी तुम्हाला. पुढे काय करायचं ठरवलं? घरी सांगूया. माई मावशीला सांग. मी टाकू ना. खूप गोड माणसांनी जोडले गेलोय आपण. त्या दोघींनी तर आपल्या भविष्याची खूप स्वप्न बघितली. तुम्ही काकूंना फोन करा, मी मावशीला फोन करा. हे असं काय अचानक? अगं, एक नंबरचा हट्टी मुलगा आहे हा. अडूनच बसला. गेली 22 वर्ष माझं प्रेम स्वीकारत नाहीयेत. हट्टी मी नाही काकू, हट्टी ह्या आहेत. वा 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 वा. असे छान भांडा, सुखाने संसार करा. अरे बेड्यानो, काय जीव टांगलेला लावला होता रे माझा. पण बातमी मात्र छान दिली. पट्या, मला आता काळजी वाटायला लागली रे तुझी. हो ना, येते हळूहळू माझ्या लक्षात. काय करणार पण आता, आलिया भोगाशी. आई काळजी घे हा तिची. हो का? 22 वर्ष तंगवलंय तुमच्या मुलीने. या नात्याचं मूल मला चांगलंच माहिती. अनुला मी जन्म नाही दिला म्हणून फक्त ती माझी मुलगी नाही, पण गेल्या 20 वर्षात आमचं जे काही नातं जुळलंय, अनुने मला जे काही प्रेम दिलंय ते मला शब्दात नाही सांगता येत. माझ्या स्वार्थासाठी मी तिला लग्नाचा एक वाईट अनुभव दिला. आता तिला एकदा तुझ्या बरोबर सुखाने नांदताना पाहिलं ना की मी सुटले. मनावरचं एक ओझ जाईल रे माझ्या. हे काय, आपण सगळेजण इथे आनंदी आनंद करत बसलोय. माझ्या कुंदाला बोलवा ना कोणीतरी फोन करून. तुमची लाडकी कुंदा तिच्या दोडक्या भाच्यावर नाराज आहे. मी बँगलोरला चाललोय ना, म्हणून माझा फोन घेत नाहीये. निषेध नोंदवते. निषेध तर करायलाच हवा, पण मी फोन करते थांब. हा उमरा ओलांडून आत यायचं नाहीस तू.
आता काय झालंय आई? आता अजून काय व्हायचं शिल्लक राहिलं? दीक्षितांची जमेल तेवढी आबरू वेशीला टांगून आलीस तू आणि वर तोंड करून मलाच विचारतेस काय झालं? कारण मला नाही वाटत मी काही चुकीचं केलं. वा वा वा, माझ्या संस्कारांची ही जी काय तू परतफेड करतेस ना अनामिका, ती अगदी कौतुकास्पदच आहे. तुझ्या निलाजरेपणापुढे ना हात जोडले बाई. थांब, एकदा सांगितलेलं कळत नाही का? थांब इथेच. अगं आई, आई पाण्यात गोमूत्र का टाकतीये? ती सौरभ नावाची पिढा आपणहून गेली होती तर तू त्या लफंग्याला पुन्हा परत इथे घेऊन आलीस. तुला जन्म दिला हे म्हणायची सुद्धा लाज वाटते ग मला. माझा आनंद तुम्हा लोकांच्या आनंदावर अवलंबून आहे? नाही, माझा आनंद तुम्हा लोकांच्या दुःखावर अवलंबून आहे. तुझ्या कुटुंबातली माणसं आनंदी असतील तर मला माझ्या नवऱ्याचं प्रेम मिळेल. या असल्या आनंदाची सुखाची भीक नकोय मला. तुमच्या सुखाला सुरुंग लावणार, कारण नागिणे नागिण. घेताय ना? हा घेताय ना? हो. अहो हो काय हो, मला आवाज नाही आला ताटाचा भांड्यांचा. तुम्ही मला गंडवत नाहीत ना? आता मी व्हिडिओ कॉल करतो. नाही नाही, नको नको, घेते. हा, आता मी 3 म्हटलं ना की एकत्र घास घेऊया, ठीक आहे? हॅलो. वेंगुर्ले येऊन इथे अपमान करून घ्यायला आले का ग मी? सामान्य लोक आई बापांचा आदर करतात, त्यांना खाऊ पिऊ घालतात, आणि तू? ते आई वडील सुद्धा सामान्यच असतात, त्यांच्याकडे ही अशी आई नसते. छान, म्हणजे आता घराच्या भिंतींशीच बोलावं लागेल मला असं दिसतंय. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, तिरकस टोचून बोलणं मात्र कमी होत नाही. एक आई म्हणून माझा तुझ्यावर काही हक्क उरला आहे का नाही? आई, तू दोन्ही बाजू ऐकून घेणार असशील
समजून घेणार असशील तर हो, पण तू स्वतःचेच निष्कर्ष काढणार असशील तर माहित नाही. अनामिका, तेव्हाही तुला आकाशची वाईट बाजू कधी दिसली नाही आणि आता सौरभची चांगली बाजू दिसत नाहीये. मी तर सगळ्याच बाजूनं बाद आहे तुझ्या लेखी. तुझ्या या स्वभाव दोषाला घेऊन कसं जगायचं तेच कळत नाही अगं मला. स्वभाव दोष? वा ग वा, आईचे स्वभाव दोष काढणारी तू कोण मोठी लागून गेलीस ग? डोळ्यावर ढापण यायचं वय झालं तरी अजून माणसाची पारख नाहीये तुला. अल्लड वयात असल्यासारखा तमाशा मांडून ठेवलास आयुष्याचा. तमाशा? मैत्री करणं, नवीन माणसांची ओळख करून घेण्याला तमाशा म्हणतेस तू? तू काल केलास तो तमाशा माझ्या डोक्यावर बादली होती. पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मला खडबडून जागं केलंस तू. त्याच गोष्टीचा नव्या अंगानं विचार करायला भाग पाडलंस मला तू आई. मावशी, तुमचा झालाय ना स्वयंपाक? अगं केव्हाच झाला, पण मी जर त्याला डबा दिला असता तर तू छान स्वयंपाक करून डबा घेऊन ऑफिसमध्ये कशी गेली असतीस. अगं अशा छोट्या छोट्या गोष्टींनी प्रेम वाढतं, संसाराची मजा टिकून राहते. माझ्या लक्षात नाही आलं. मी एक काम करते, मी ना गरम गरम स्वयंपाक करते आणि डबा घेऊन जाते. हा, तू थांब इकडे, थांब जरा, मी आलेच. थांब. आणि तुझ्यासारखी सासू असली की ती टिकवलेली मजा सहज धुळीला मिळेल. त्या अनामिकाला आणून माझ्या बोडक्यावर बसवणार आहेस ना? थांब, बरोबर तुलाच गुंडाळते म्हणजे अख्खं घर माझ्या ताब्यात. हात पुढे कर, कर कर. ही अंगठी माझ्याकडून तुला सप्रेम भेट, बक्षीस. अय्या, अगं तुझ्याचमुळे तर सौरभ थांबला, नाहीतर आपल्याला सगळ्यांना सोडून तो बँगलोरला निघून गेला असता. म्हणून छान आहे. मी डबा तयार करते. हं? बजेटची फाईल मी सबमिट केली होती, तू ती चेक केली होतीस ना? म्हणजे काय बोलताय तुम्ही मिस अनामिका? मी तुम्हाला माहितीये, मी कामाच्या बाबतीत कधीच हलगर्जीपणा करत नाही. मी माझं काम चोख करतो, तुम्हाला माहितीये. मला माहितीये, पण मलाही असं वाटलं होतं की तू चेक केलीच असशील नीट. पण राजेंद्र सरांना त्यात चुका सापडल्या तर काही. एक मिनिट आले. येस सर. हो सर, हो सर, येते ना. ओके सर. पट्या बघितलंस ना? नाही, तेच बघायलाच चाललो होतो. अरे ते नाही रे, बघितलंस ना किती पर्टिक्युलर आहेत ते. त्यांना असं गप्पा मारत वगैरे उभं राहिलेलं अजिबात आवडत नाही, पण काम नीट केलं ना तर खूपच फ्रेंडली आहेत ते. मिस अनामिका, सर. अजून किती वेळ लागणार आहे तुम्हाला? सर, तुमचा इश्यू सोडवल्यानंतर मला पुढची कामं आहेत. आलेच सर. ऐक ना, तू आहेस ना थोडा वेळ? नाही, तू फ्री असशीलच. मी जस्ट हा इश्यू सॉल्व्ह करते आणि लगेच येते. ओके? ऐका ऐका ऐका, ते तुम्हाला मिस अनामिका म्हणाले? हो, तेच नाव आहे ना माझं. नाही, तुम्हाला हे करतो ना, मी म्हणतो ना मिस अनामिका. हो, पण तूच सवय लावलीस ना सगळ्यांना. आता सगळं ऑफिस मला मिस अनामिका असं म्हणतं. आणि आता तर राजेंद्र सर सुद्धा ऍडजस्ट आले. सर, आलाच आहात तर चहा घेऊन जा. मी सांगू का पाठवायला? नको, छान चाललंय तुमचं.
अमृत कसं करतात? अमृत चहा हा, त्यात काय पाणी, दूध, साखर आणि पत्ती. आणि बाहेर जी यादी लावली आहे अमृताची त्यापैकी अमृत नाही माहिती. नाही माहिती? जा माहिती करून घे जा. 4 कप अमृत ठेवल्यानंतर 2 कप अमृताची ऑर्डर आली मागून, तर मग काय करणार? कस्टमर म्हणजे मायबाप, कस्टमरला थांबवणार नाही, त्यांना चहात पाणी टाकून देणार. वा छान हा. दे मेल्या दे, कस्टमर मायबापाला 5 चहा दे. हा हो हो काय हो, निघ. साताचा पाढा म्हण. 7 एके 7, 7 दुने 14, 7 त्रिक 24. हा 24, 5 25, सॉरी 27. अरे काय, अरे आपण कटिंग 7 रुपयाला विकतो की नाही, मग तुला साताचा पाडाच येत नाही? पैसे कोण गोळा करणार? तुम्ही. मी बरं ठीक आहे, ते चहात पाणी, पत्ती, चहा यांचं प्रमाण सांग. पाव कप पाणी, पाव कप दूध, 1 चमचा पत्ती, 1 चमचा साखर, 1 इंच आलं. भाऊजी हॅलो, अनामिकाची आई, मला माहिती होतं तुम्ही येणार. ए तुझं फापट पसारा बंद करा, मुद्द्याचं काय ते बोल. बरं ऐका, तुम्ही आता जिथे आहात ना तिथेच थांबा. योग्य वेळ आली की मी तुम्हाला आत बोलवते. आणि कधी येणार आहे म्हणे तुझी ती योग्य वेळ? काय आहे, तुमच्या स्वागताची तयारी करायची आहे ना म्हण. आता पटवर्धनांच्या वाड्यात बॉम्ब फुटणार आहे. ऐटीत पत्ता आणि वेळ दिला या वल्लीनी, आणि प्रत्यक्षात इथं ताटकळत उभं केलंय. हे दुर्भिक्ष आहे घरात, एक वायर धड चालत नाही. घ्या, भाऊजी प्रेमात पडलेत ना, घरात काय चालू आहे काय नाही काहीच माहिती नाहीये, फरकही पडत नाही. तुमच्या तारा हल्ल्यात ना, ठीक आहे बघा. कावेरी ताईचा फ्यूज उडवला की सगळं सेट. वल्ली 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 यार, सॉरी. तेव्हा पण बोलत होतो तुझ्याशी, तू का चिडून निघून आलीस? पण तू का बोलतोस माझ्याशी? ती ऑफिसमध्ये तुझी बॉस आहे ना, तिच्याशी जाऊन बोल. मलाही इतर माणसं आहेत बोलायला, कळलं? वल्ली बोला 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 काय बोला, तुझ्याशी गप्पा मारायला नाही फोन लावलाय मी. इथे किती वेळ दारात ताटकळत उभी करणार आहेस मला? अहो अनामिकाची आई, योग्य वेळ येण्यासाठी थोडी कळ काढावी लागते. कधी येणार आहे तुझी योग्य वेळ? आलीये, योग्य वेळ आलीये. तुम्ही कुठल्याही क्षणी पटवर्धनांच्या वाड्यात पाऊल ठेवाच. एक मोठा धमाका तुमची वाट बघतोय. दादा, आपण काहीतरी जुगाड करून या वाड्याला सोडून जायचं का प्लीज? का? यार इथे प्रायव्हसीच नाहीये आपल्याला.
शादी के बाद तो फिर भी हनीमून होता है, लेकिन ये लिव इन में क्या तुझसे बात करने का भी चांस नहीं मिलता मुझे। आता आहे ना, पण बघ ना आजूबाजूला कोणीच नाही इथे. कप यार. आवडली तुला? आय लव्ह पावभाजी. भाऊजी, अनामिकाची आई ती आली होती घरी. त्या खूप वाईट साईड बोलल्या माई मावशींना. राधाला न्यायला आल्या होत्या ना, तर घेऊन जायचं ना. राधाला मारलं, त्या हितेनला मारलं. आता आपल्या घरात आपण बघतो काय सगळं. भाऊजी तुम्ही सांगा, आता माई मावशी किती मोठ्या आहेत वयाने त्या अनामिकाच्या आईपेक्षा, पण माई मावशी घरात कधीच असं वागल्या नाही. खूप बोलल्या त्या माई मावशींना. भाऊजी, माई मावशींचे ना संस्कार काढले त्यांनी. हो, काय म्हणायला माहितीये, तुला मूल नाही, तुला मूल नाही असं टोचून बोलत होत्या. तुला पोर नाही, तुला काय कळणार आहे. माई मावशी काहीच बोलल्या नाहीत, सगळं ऐकून घेतलं त्यांनी. पण तुम्ही सांगा मला, असं ऐकल्यावर ही अवस्था नाही होणार तर काय होणार. मला तर बाई बघवतच नाहीये. आई, अगं लोकांच्या घरी जाऊन वागण्याच्या काही मर्यादा असतात. तुम्हाला आहेत मर्यादा? तू तुझ्या मित्राबरोबर फिरतेस, ही हिच्या राज रोजपणे चाललंय सगळं. पण तू वेळेवर राधाच्या कानाखाली वाजवली असतीस तर आज ही वेळ माझ्यावर आली नसती. राधे, राधा ऐक ना बाळा, इतक्या मोठ्या मुलीला कुणी मारतं का ग आई? वय वाढलंय ग, पण अक्कल वाढलीये का तिची? तुझी तरी वाढलीये का? एक आई म्हणून मुलगी कशी मुठीत असायला हवी. त्यांनी काय साध्य होईल? राधा प्रत्येक गोष्ट मला सांगून करते. मी मारायला लागले तिला, मुठीत वगैरे ठेवायला लागले तर सगळ्या गोष्टी लपून करेल ती. लपवा छपवीच्या गोष्टी तू तर मला सांगूच नकोस. कारखाना बघायला गेली होती नाही म्हणे, मग त्या मुलाच्या खांद्यावर डोकं ठेवून प्रेमाचे चाळे करताना तुझ्या मित्राच्या घरी कशी काय सापडली मला? मी खरं सांगितलं असतं तुला पचलं असतं ते. पण मुळात ज्या गोष्टी मला पचणार नाही त्या करायच्याच कशाला? तुम्हाला दोघी नाही सांगून ठेवते मी, तुमचे हे जे काय प्रकार चालू आहेत ना ते मला अजिबात पसंत नाही. प्रेम करायची इतकी हौस असेल ना तर लग्न करायचं. मग राधाचं लग्न त्याच मुलाशी होईल ज्याला मी निवडीन, आणि त्याआधी जावई बापू या घरात परत आलेले असतील. तुम्ही दोघेही माझ्या शब्दाबाहेर गेलात. खास करून अनामिका, तू जर पुन्हा त्या लफंग्याबरोबर मला फिरताना दिसलीस ना तर तिला मारलं ना त्याच्यापेक्षा चौपट शक्तीने मी तुझ्या गालावर वळ उठवायला कमी करणार नाही, सांगून ठेवते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.